संस्कार आणि संस्कृतीतून धडे गिरवले स्वावलंबनाचे, मुलांफुलांशी जोडून तात झाले दुःखी जनांचे. नमस्कार, मी तन्वी अमोल दांडेकर, साने गुरुजी विद्यालयातील वर्ग 3ची विद्यार्थिनी. बर, 7 मिनिटात साने गुरुजींना मांडायचं म्हणजे कठीण काम. साने गुरुजी मला काय समजले, मला काय भावले हे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करीन. साने गुरुजी की शान. साने गुरुजींचे नेमके नाव काय? त्यांच्या नावाची तर गंमतच आहे. तसं बघायला गेलं तर त्यांचं पाळण्यातलं नाव पंढरीनाथ, त्यामुळे त्यांना घरी पंढरी म्हटलं जायचं. आजोबा त्यांना गमतीने पंड्या म्हणायचे. शाळेत मात्र कागदावर त्यांचं नाव पांडुरंग अर्थात पांडुरंग सदाशिव साने असं लिहिलं गेलं. साने गुरुजींना स्वतःला राम हे नाव खूप आवडायचं. योगायोगाने त्यांना राम नावाचा मित्र भेटला आणि तो त्यांचा अत्यंत जिवलग मित्र झाला. राम सोबतच त्यांना आवडणारं नाव म्हणजे श्याम, त्यामुळे लेखनामध्ये त्यांनी त्यांचं नाव श्याम असं ठेवलं. या नावातूनच नाशिकच्या कारागृहात साने गुरुजी असताना श्यामची आई हे अजरामर पुस्तक लिहिलं गेलं. हळव्या मनाचे साने गुरुजी लेखक आणि शिक्षक होते. याचबरोबर धडाडीचे स्वातंत्र्य सेनानी होते. आईंनी केलेल्या संस्कारामुळे त्याच्यातील माणूस शेवटपर्यंत टिकून राहिला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. श्यामचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी पालघर नावाच्या गावी म्हणजेच तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. पाहायला गेलं तर श्यामच्या घरची परिस्थिती आधी खूप उत्तम होती, कारण वडील सदाशिव साने हे खोत होते. खोत म्हणजे पूर्ण गावाचा शेतसारा वसूल करून तो सरकारला देणारी व्यक्ती. मात्र एके दिवशी वडील एका गावाहून परत येत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना लुटलं गेलं. नंतरच्या काळात वडिलांची भावंडांनी फसवणूक केली. या काही कारणांमुळे श्यामच्या घरची परिस्थिती हालाकीची झाली. मात्र श्याम पैशाने नाही तर संस्कारांनी मोठा झाला. श्यामच्या आईच्या संस्कारामुळे आईने कधीच स्पृश्यता मानली नाही. एक बाई डोक्यावर लाकडाची मोळी वाहून नेत होती, तेव्हा तिला ती मोळी जड झाली. तिच्या डोक्यावरून ती मोळी खाली पडली. सगळी लाकडे इकडे तिकडे पसरली. बाईलाही वाटलं समाज स्पृश्यता सोडून माझी का मदत करेल, कारण हे सगळं घडताना बाईला केवळ पाहणारे दिसत होते, मात्र कृती करणारी श्यामची आई होती. आईने श्यामला त्या बाईला मदत करायला सांगितली. आईने ती मुळी विकत घेतली. त्या बाईला खायला प्यायला दिलं. बाई आशीर्वाद घेऊन निघून गेली. आई श्यामला म्हणाली, देवाला सगळी लेकरं सारखीच, आपणही भेट न करता सगळ्यांशी माणूस म्हणून माणुसकीनेच वागायचं, ही गोष्ट श्यामच्या डोक्यात राहिली. या गोष्टीचा संदर्भ घेऊनच सांगायला हरकत नाही. भविष्यात मे 1947 मध्ये म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 2 महिन्याआधी साने गुरुजींनी स्पृश्यतेला विरोध करत पंढरपूरच्या देवळाचं द्वार माणसांमध्ये भेदभाव न करता सर्वांसाठी खुलं करावं यासाठी उपोषण केलं. या उपोषणात त्यांना यश मिळालं. पंढरपूरच्या मंदिराचं द्वार सर्वांसाठी खुलं झालं. श्याम हळूहळू मोठा होऊ लागला. मात्र पैशाची चणचण होतीच. मग आता श्याम खोटं बोलू लागला. खरं वाटत नाही ना की श्याम खोटं बोलेल, पण असं घडलं खरं. श्याम पुण्यामध्ये शिकत होता. अपुऱ्या पैशामुळे अनेकदा जेवायला मिळत नसे. मात्र आईला वाईट वाटू नये म्हणून श्याम खोटं बोलायचा की आई मी जेवलोय. याबद्दल साने गुरुजींना वाईट वाटायचं की आपण खोटं बोललो. मात्र आईला वाईट वाटू नये, त्रास होऊ नये यासाठी आपलं पोट भरलेलं आहे. हे खोटं ते आईशी नेहमी बोलायचे. असे अनेक उपवास करून थोडेसे पैसे साठायचे. या साठलेल्या पैशातून श्याम पुस्तक विकत घ्यायचा. पुस्तक वाचण्याची आवड त्याला लहानपणापासूनच होती. केवळ वाचायला पुस्तक मिळावं
यासाठी त्याने लहान असताना घरी आलेल्या पाहुण्यांच्या खिशातून पैसे चोरले. चोरी पकडली गेली. आईला खूप वाईट वाटलं. आई म्हणाली, उद्या मला चोराची आई असं लोक म्हणू लागले तर तुला चालेल का? श्याम खजील झाला. आता एक वेळ पोटची भूक भागली नाही तरी चालेल, मात्र तो पैसे साठवून वाचनाची भूक भागवत होता, मनाची भूक भागवत होता. या मनाविषयी सुद्धा लहान असताना अशीच एक गोष्ट घडली. श्याम अंघोळ करून आला. आईने त्याचं अंग पुसलं. श्याम म्हणाला, माझ्या पायाचे तळवे पण पुस, माती लागली तर ती घाण होतील. आईने तळवे पुसले आणि म्हणाली, श्याम, तर पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसा मनालाही घाण लागू नये म्हणून जपू. साने गुरुजींचं मन हळवण्याचं कारण म्हणजे हे संस्कार. आपण साने गुरुजी असा उल्लेख तर करत आहोत, पण श्यामचे साने गुरुजी केव्हा झाले? श्याम पुण्याच्या नूतन मराठी शाळेत शिकला. त्यानंतर त्याने पुण्याच्या SP कॉलेजमध्ये 1918 ते 1922 दरम्यान शिक्षण घेतलं. पुण्यातील वास्तव्यास टिळकांचे भाषण त्याच्या कानावर पडलं. त्याच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत झालं. पुढील शिक्षण घेण्यासाठी तो अमळनेर तत्वज्ञान मंदिरात गेला. पुढे खानदेशीच त्याची कर्मभूमी झाली. खानदेशातील वास्तव्य दरम्यान केस हायस्कूल या शाळेशी त्याचा संपर्क झाला. शिक्षण शास्त्राची कोणतीही पदवी नसूनही त्याचे वाचन शिकवण्याची हातोटी, मुलांवरील प्रेम यामुळे तो त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला. इथे पहिली ओळख साने सर अशी झाली. मुलांचे ते लाडके शिक्षक झाले. मुलं छात्रालयामध्ये असताना खोली स्वच्छ करायचा कधी कधी कंटाळा करत. अशा वेळी मुलं शाळेत गेल्यावर साने सर स्वतः त्यांच्या खोल्या स्वच्छ करत. मुलांना नंतर जेव्हा कळायचं की गुरुजींनी आपली खोली स्वच्छ केली तेव्हा त्यांना लाज वाटायची, पण मग आपोआप शिस्तही लागायची. अशा पद्धतीत आईच्या संस्कारामुळे ते मुलांचे केवळ शिक्षकच नाही तर मुलांची माऊली झाली. जर कुठला एखादा मुलं आजारी पडलं तर ते स्वतः त्या मुलाची सेवा करायचे. मुलांना काय हवं नको ते बघायचे. 28 एप्रिल 1930 रोजी त्यांनी शाळेच्या नोकरीचा राजीनामा दिला. उद्देश हाच होता की आता स्वातंत्र्याच्या कार्यात सहभाग घ्यायचा. या दृष्टीने ते आता जनजागृती करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन भाषण देऊ लागले. याचा परिणाम इंग्रजांनी त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवत त्यांना अटक केली. साने गुरुजींना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 3 ते 4 वेळा कारावास भोगावा लागला. अर्थात कारावासात पण ते शांत बसले नाहीत. त्यांनी संपूर्ण वेळ लेखनासाठी दिला. साने गुरुजींनी जवळजवळ 125 पुस्तकं लिहिली. धुळ्याच्या कारागृहात त्यांची विनोबा भावे यांच्याशी भेट झाली. इथे विनोबांनी त्यांना गीता प्रवचने सांगितली आणि गुरुजींनी ती शब्दबद्ध केली. या तुरुंगात आपटे गुरुजी म्हणून एक सत्याग्रही होते. यांनीही तिथे साने गुरुजी या नावाने लेखन सुरू केलं असं म्हणतात. श्याम पासून साने सर अर्थात पुढे साने गुरुजी असा हा प्रवास झाला. कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्याचं कार्य भूमिगतपणे सुरू ठेवलं. साने गुरुजी नाशिकच्या कारागृहात असताना त्यांनी अजरामर झालेलं श्यामच्याई हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक एका ब्रिटिश जेलरने सुद्धा वाचलं. आपल्याला प्रश्न पडेल, हे कसं शक्य आहे? गुरुजी एकदा एका कारागृहात होते. तेव्हा त्यांचं वागणं बोलणं इतकं छान होतं की प्रत्येकावर त्याची छाप पडत असे. याला जेलरचा सुद्धा अपवाद नाही. ब्लेक नावाचा ब्रिटिश जेलर गुरुजींचा चाहता होता. इतका की तो गुरुजींकडून मराठी भाषा शिकला आणि श्यामच्याई हे पुस्तक त्याने वाचलं. जेलरच्या मते साने गुरुजींसारखा सत्पुरुष असणारा कैदी त्याने कधीच पाहिला नाही. जे जे या जगात उत्तम आहे ते सगळं मराठीत असावं असा त्यांचा नेहमी अट्टास होता. या दृष्टीने त्यांनी इतर भाषांमधील पुस्तकं मराठीमध्ये अनुवादित केली. गुरुजी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले.
भारत स्वातंत्र्य झाला. मात्र त्यानंतर सत्तेसाठी चाललेली चढाओढ पाहून गुरुजींना फार वाईट वाटलं. जगाला प्रेम अर्पावे या समजुतीला कुठेतरी तडा जात होता. कारण जो तो आपापलंच पाहतोय असं त्यांना दिसत होतं. मात्र तरीही मेणबत्तीसारखं जळून इतरांना प्रकाश द्या हे त्यांच्या कृतीतून सतत सांगत राहिले. अखेर 11 जून 1950 या दिवशी साने गुरुजींनी अखेरचा श्वास घेतला. कर्मभूमी खानदेश यामुळे पुण्यात जेव्हा ते वास्तव्यास होते तेव्हा खानदेशच्या विद्यार्थ्यांसोबतच राहायचे. विद्यार्थी शिकायला शाळा कॉलेजमध्ये गेले की ते त्यांच्यासाठी स्वयंपाक करत असत. एका हितचिंतकांनी जेव्हा त्यांना विचारलं हे तुम्ही काय करताय तेव्हा गुरुजी म्हणाले मी यांची आई झालो आहे. आईचे संस्कार आयुष्यभर लक्षात ठेवत नंतर स्वतःच गरजूंची आई होणाऱ्या साने गुरुजींना वंदन. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणाला तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे. एवढे बोलून व्यासपीठाची रजा घेते. धन्यवाद. या ठिकाणी